नमस्कार. कधी विचार केलाय की एखाद्या व्यक्तीचं परराष्ट्र धोरण संपूर्ण खंडाला किंबहुना जगाला कसं काय एका महायुद्धाच्या खाईत ढकलू शकतं? आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. बेनिटो मुसोलिनी आणि त्याचं धोरण ज्याने युरोपला दुसऱ्या महायुद्धाच्या दारात आणून उभं केलं. आणि यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? पहिल्या महायुद्धात इटली जिंकलेल्यांच्या बाजूने होता. मग असं नेमकं काय चुकलं, काय बिनसललं की हाच देश एका नवीन आणखी भयंकर युद्धाचं कारण बनला? चला समजून घेऊया. या सगळ्याची मुळं आहेत पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात. विचार करा, इटली युद्ध जिंकला, पण त्यांच्या हातात काय आलं? काहीच नाही. आणि हीच फसवणुकीची भावना, हेच विष पुढे जाऊन इटलीच्या नसानसात भिनलं. युद्धानंतर इटलीची अवस्था म्हणजे काय सांगायचं. सगळीकडे बेरोजगारी पसरली होती, कारखाने बंद पडत होते, सैनिक निराश होऊन घरी परतले होते, आणि सरकार ते तर इतकं कमजोर आणि अस्थिर होतं की समाजात अशांतता आणि हिंसाचार वाढतच चालला होता. अशावेळी लोकांना काय हवं असतं? एकच, एक मजबूत नेता. याच राष्ट्रीय असंतोषाला एक नाव मिळालं: अपूर्ण विजय. म्हणजे युद्ध जिंकूनही शांततेच्या तहात हारल्यासारखं वाटणं. त्यांना वचन दिलेले डॅल्मेशियन कोस्ट आणि फ्युमेसारखे प्रदेश मिळालेच नाहीत. लोकांनी रक्ताचं पाणी केलं, पण पदरात काहीच पडलं नाही. हा जो राष्ट्रीय अपमान होता ना, तोच एका मोठ्या बदलाची ठिणगी ठरला. आणि मग या राष्ट्रीय संकटाचा, लोकांच्या या रागाचा फायदा उचलण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली: बेनिटो मुसोलिनी. एक माजी पत्रकार ज्याने लोकांना एकच वचन दिलं: इटलीचा हरवलेला स्वाभिमान मी परत मिळवून देईन. आणि मुसोलिनीचा सत्तेकडे जायचा प्रवास इतका वेगवान होता की कोणाला काही कळायच्या आतच सगळं घडून गेलं. बघा, 1919 मध्ये फॅसिस्ट पक्षाची स्थापना, आणि फक्त 3 वर्षात 1922 मध्ये त्याच्या हजारो समर्थकांनी, ब्लॅक शर्ट्सनी थेट रोमवरच मोर्चा काढला. या दबावामुळे राजाला त्याला पंतप्रधान बनवावंच लागलं. आणि मग काय, 1925 पर्यंत त्याने अक्षरशः सर्व सत्ता आपल्या मुठीत घेतली. त्याने स्वतःसाठी एक नवीन नाव घेतलं: इल दुचे. याचा अर्थ होतो नेता. पण हे फक्त नाव नव्हतं, ही घोषणा होती इटलीतील लोकशाहीच्या अंताची आणि एका हुकुमशाही युगाच्या सुरुवातीची. ठीक आहे, मुसोलिनी सत्तेत आला, पण त्याच्या राजवटीमागची विचारसरणी काय होती? ती होती फॅशिझम. पण हे फॅशिझम म्हणजे नेमका काय? फॅसिझम आणि लोकशाही म्हणजे जमीन आसमानाचा फरक. जिथे लोकशाही वैयक्तिक हक्कांविषयी बोलते, तिथे फॅसिझम म्हणतो राज्यच सर्व काही आहे. जिथे भाषण स्वातंत्र्य आहे, तिथे फॅसिझमचं पूर्ण नियंत्रण. अनेक पक्षांच्या जागी फक्त एक नेता, एक पक्ष. आणि शांततापूर्ण राजकारण? छे, इथे तर युद्धालाच गौरवशाली मानलं जातं. त्यांची मुख्य घोषणाच होती राज्यच सर्व काही आहे. या एका वाक्यात सगळं आलं. म्हणजे व्यक्तीचं स्वतःचं असं काही अस्तित्वच नाही. जे काही आहे ते फक्त राष्ट्राच्या सेवेसाठी. आता साहजिकच आहे, जेव्हा एखादी विचारसरणी अशी असेल तेव्हा त्याचं परराष्ट्र धोरण कसं असणार आहे? एकच उत्तर आहे: आक्रमक आणि विस्तारवादी. आणि या आक्रमकतेची सुरुवात झाली 1935 मध्ये. मुसोलिनीने आफ्रिकेत आपलं साम्राज्य वाढवायचं ठरवलं आणि इथिओपियावर एक क्रूर हल्ला केला. त्यावेळचा राष्ट्रसंघ म्हणजे आजच्या UN सारखा फक्त निषेध करत राहिला. ते त्याला थांबू शकले नाहीत. आणि इथेच त्यांची कमजोरी सगळ्या जगासमोर उघडी पडली. एवढ्यावरच तो थांबला नाही. पुढच्याच वर्षी म्हणजे 1936 मध्ये त्याने स्पेनच्या गृहयुद्धात उडी घेतली. जनरल फ्रँकोला मदत करण्यासाठी सैन्य पाठवलं. म्हणजे स्पेन त्याच्यासाठी एक प्रकारे लष्करी प्रयोगाचं मैदानच बनलं. आणि मग आला तो क्षण ज्याने युरोपचं भवितव्यच बदलून टाकलं. 1936 मध्येच मुसोलिनीने हिटलरच्या जर्मनीशी हातमिळवणी केली. रोम बर्लिन अक्ष हा करार अस्तित्वात आला. या 2 आक्रमक शक्ती एकत्र आल्या. या आक्रमकतेचा कळस म्हणजे 1939. त्याने थेट अल्बानियावरच कब्जा केला. हे त्याच्या विस्तारवादी धोरणाचं एक टोक होतं, जे त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी सुरुवातीला गाठलं. तर अशा प्रकारे या एकामागोमाग एक घटनांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि जग एका भयानक जागतिक युद्धाच्या तोंडाशी येऊन उभं राहिलं. मग या सगळ्याचा शेवट काय झाला? 1. राष्ट्रसंघ पूर्णपणे शक्तिहीन ठरला. 2. हिटलरसारख्या आक्रमक नेत्यांची हिंमत वाढली. 3. युरोपातील तणाव इतका वाढला की तो हाताबाहेर गेला. आणि 4. अखेरीस जगाला एका विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं. मुसोलिनीचं धोरण फक्त आणि फक्त शक्ती आणि विस्तार यावरच केंद्रित होतं. त्याने इटलीला काही काळासाठी शक्तिशाली बनवलं असेल,
पण अखेरीस त्याने जगाला एका महाविनाशाच्या खाईत ढकललं. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. जेव्हा राष्ट्रीय अभिमान आक्रमकतेचं रूप घेतो तेव्हा त्याची खरी किंमत कोणाला आणि कशी चुकवावी लागते.